नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत तीळ आणि गुळाची तीळपापडी। त्यासाठी मैत्रिणींनो हे पहा, 1 वाटी तीळ मी भाजून घेतले आहेत आणि त्याच प्रमाणात 1 वाटी गुळ किसून घेतलेला किंवा असे फोडून घेतलेला गुळ मोजून घेतला आहे मैत्रिणींनो वाटीभर। तर त्यामध्ये 2 चमचे तूप आणि थोडंसं 1 चमचा पाणी घालून हा गुळाचा त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने गुळाचा पाक तयार करायचा आणि ही अतिशय लगेच होणारी प्रोसेस आहे मैत्रिणींनो। हे पहा, हे बघण्यासाठी हे पाण्यात थोडंसं सोडून पाहायचं आणि याची गोळी तयार झाली की त्यामध्ये आपण तीळ ओतायचे। तीळ ओतल्यानंतर मैत्रिणींनो हे पहा, जर मिश्रण आपल्याला पातळ वाटत असेल तर आपण हे कूट मी वरतून टाकलेलं आहे, शेंगदाण्याचं मैत्रिणींनो कूट टाकायचं। जर वाटत तर नाही टाकलं तरी चालेल, पण थोडंसं पातळ वाटत असेल तर आपण टाकू शकतो। हे पहा, हे अशा पद्धतीने संपूर्ण मिक्स करून घेऊन व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मैत्रिणींनो। गॅस बंद करून घ्यायचा आणि हे एका प्लास्टिकच्या कागदावर हे मिश्रण ओतून घ्यायचं। हे बघा, ह्या अशा पद्धतीने आणि हे असं मैत्रिणींनो लाटून घ्यायचं। मैत्रिणींनो, जेव्हा हे गरम असेल तेव्हा तुम्ही जितकं पाहिजे तितकं पातळ तुम्ही करू शकता, पण मैत्रिणींनो ही प्रोसेस अगदी फटाफट करायची। हे पहा, हे अशा पद्धतीने कागदावर किती छान लाटता येते मैत्रिणींनो। आणि मैत्रिणींनो, जेव्हा हे गरम असेल तेव्हाच तुम्हाला ह्याचे काप करता येतात किंवा सुरीने आपण जेव्हा ते बर्फी पाडतो, हे बघा अशा पद्धतीने हे काप हे गरम असतानाच तुम्ही करू शकता। मैत्रिणी, जर एकदा हे थंड झालं तर तुम्हाला हे करता येणार नाही, तरी काही हरकत नाही केले तरी अशी मोडूनही आपण ती तीळपापडी खाऊ शकतो। तर हे पहा मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीने सुरीने एक असे चौकोनी जसे ज्या पद्धतीने तुम्हाला आकार पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकताय। हे पहा मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीने मी तीळपापडीचे काप करून घेतलेत आणि ही तीळपापडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।